नमस्कार. CAP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करते. अहमदबाद नगरपालिकेतील समिती सदस्य निवडणुकीकडे तहकूब करण्यात आली. नेते काय बोलले ते पहा. मुख्याधिकारी महोदय, आपण याच्यामध्ये विनंती करतो की 21 दिवस हे करता, कारण की याच्यात दूध आणि पाणी त्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेऊन या अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून हे अनेक शहरांमध्ये अजून प्रोजेक्ट त्या ठिकाणी रखडले, अनेक विकास कार्य त्या ठिकाणी रखडले. गेल्या 2 महिने तर 3 महिने तर निवडणुकीच्याच कारणाने संपूर्ण विकास कामं त्या ठिकाणी प्रलंबित होते. आता कुठंतरी ह्या अशा मुद्द्यावर जे एखादं लहान बाळसुद्धा सांगू शकतं की सत्य ह्याच्यात काय आहे, त्याच्यावर जास्त वेळ न करता लवकरात लवकर आम्ही विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की त्याच्यावर आपण निर्णय द्यावा. ठीक आहे, ओके. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सदरील प्रकरणाची सुनावणी झाली आणि मुळात हे ज्या लोकांनी ही जी सुनावणीचं अपील केलं होतं ते मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे आणि सदरील प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आणि ज्या मूळ जो गाभा आहे, ज्यांनी गट स्थापनेच्या वेळेस जे मुख्य जे दस्तावेज सादर केलेले आहेत त्याची छाननी करून योग्य तो निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घ्यायचा आहे. गट वैधतेच्या अनुषंगाने सुद्धा काही आपल्याला काही सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही आपल्याला तसे निर्देश दिलेले आपले कागदपत्र सादर करण्याबाबत. सदरील हा जो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतलाच हा विषय आहे. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाने 28 जानेवारी पर्यंतची ही मुदत दिलेली आहे दोन्ही पक्षकारांना आणि दोन्ही पक्षकारांनी आपापले गट स्थापनेच्या वेळी जे मूळ दस्तावेज जे सादर केले होते ते पुनश्च जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यायचे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावरती अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहे. याच्याबाबत समोरच्या पार्टीला अपील करण्यासाठी सुद्धा काही मुभा देण्यात आलेली आहे. मुळात त्या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये जाण्याऐवजी माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडेच अपील दाखल करायला हवं होतं आणि सर्व अधिकार हा जो विषय आहे मुळात हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असल्या कारणाने मुळात त्यांनी अपील तिथे दाखल करायला पाहिजे होतं. त्यांनी तसे न करता त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे हे अपील दाखल केल्यामुळे ह्या अंबरनाथच्या विकासाला खीळ बसलेली आहे. मुळात गट स्थापनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंच उपाध्यक्षाची निवडणूक पार पडलेली आहे आणि सदरील निवडणुकीमध्ये 32 सदस्यांना हात उंचावून उपाध्यक्षाची निवड केलेली आहे. त्याच्यामुळे आमचा गट हा वैध झालेला आहे आणि आमचं संख्याबळ हे सिद्ध झालेलं आहे.